2004ची त्यांनी लढवली होती, हे सगळं का लपवण्यात आलं हा पहिला प्रश्न. आणि जर होते संबंध तर हो, आमचे संबंध होते, तरीही आम्ही हे चुकीचं झालं म्हणून त्याच्यावर कारवाई करतोय असं म्हणण्यात काय वावग आहे? का गोष्टी लपवण्यात येण्यात याव्या? आणि मला अजित पवारांना हेच सांगायचं आहे की तुम्ही ती चावी देताना तुम्हाला सांगण्यात आलं की ही चावी फॉर्च्युनरची तुम्ही त्या मुलाच्या हातात द्या, तेव्हा अजित पवारांनी त्या मुलाला विचारलं देखील की ही तुला दिली गेली की तू मागितली. तर खरं तर अजित पवारांनी तिथे सांगायला होतं की हे काम माझं नाही, हे मी करणार नाही. आणि त्याच्यानंतर खरंच चौकशी करायला हवी होती की या कुटुंबाने फॉर्च्युनर गाडी का दिली. पण तसं करण्याऐवजी जर तुम्ही फक्त प्रश्न विचारून चावी दिलीत तर कुठेतरी तुम्ही चुकताय आणि हे त्याची तुम्हाला जाण आली पाहिजे म्हणून आम्ही हे विषय उचलतोय. बाकी काही नाही. तुम्हाला हेच जर दुसरं कोणीही असतं, आम्हाला कोणालाही सांगितलं असतं, आम्ही म्हणालो असतो हे काम आम्ही करणार नाही. पण तुम्ही म्हणालात आणि तू चुकलात, आम्ही तुमच्या विरुद्ध टीका करणार आणि ती तुम्हाला झेलावी लागणार. अदिती तटकरे यांच्यासोबत सुद्धा करिश्मा अगवणेंचे फोटो जे आहेत ते व्हायरल होत आहेत, अनेक फोटो समोर आले. मला तर अदिती तटकरेंचा रोल काय आहे ना महाराष्ट्राच्या राजकारणात तेच कळत नाही. त्या पालकमंत्री पदासाठी लढताना नक्कीच दिसत आहेत, पण त्या मंत्री म्हणून करतायत काय मला हा प्रश्न पडतो. म्हणजे महिला आयोग म्हणा, महिला बाल विकास मंत्री म्हणा, ह्या सगळे लोक तिथे का नाही? एवढी मोठी घटना घडते आणि तुम्ही कुठल्याही प्रकारचं त्यांना सहकार्य करत नाही, तर कुठेतरी हे सगळं चुकतंय. आणि आता तरी जे झालं, आता तरी लोकांनी शुद्धीवर यावं, पोलिसांनी सेन्सिटाईज व्हावं, मंत्र्यांनी सेन्सिटाईज व्हावं आणि अजित पवारांनी बोलण्याचं भान ठेवावं अशीच मी विनंती करते. धन्यवाद. राज्य महिला आयोग जे आहे त्याची कुठेतरी चुकी याच्यामध्ये जाणवते, वेळेवर कारवाई केली नाही किंवा योग्य ते ऍक्शन आहेत ते घेतले नाही. आता काल रुपाली चाकणकरांचा मला 17-18 मिनिटं फोन आला होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ही जी कंप्लेंट आहे ही म्हणते, त्यांचं असं म्हणणं होतं की कोणालाच महाराष्ट्रात हे माहीत नव्हतं आणि त्यांनी ती कंप्लेंट घेतली, त्यांनी त्याच्यावर सुओ मोटो त्या म्हणाले मी कंप्लेनंट आहे याच्यात आणि त्याच्यानंतर ती FIR झाली. तर आम्हाला झालं तेवढं सगळं आम्ही लावून धरलं. फक्त ज्या गोष्टीला काही वेळ लागतो, जी प्रोसिजरल करायला लागतं ते प्रोसिजरल करण्यासाठी